नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील प्रकरण 6वे सांख्यिकी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण मध्य काढायची जी गृहीत मध्य पद्धती आहे त्या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण या आधीच्या पद्धतीमध्ये जी उदाहरणे सोडवलेली आहेत तर त्यांच्यावरून आपल्या एक लक्षात आलेलं असेल की कधीकधी XI FI हा गुणाकार खूप मोठी संख्या येते, त्यामुळे सरळ पद्धतीने मध्य काढणे थोडे कठीण असते. त्यासाठी आपण आणखी एक गृहीत मध्य पद्धती जाणून घेऊयात. या पद्धतीने मध्य काढताना लहान संख्यांची बेरीज व भागाकार केल्यामुळे काम सोपे होते. उदाहरणार्थ 40, 42, 43 म्हणजे 48 पर्यंत हे प्राप्तांक त्यांनी आपल्याला काही दिलेले आहेत. हे 6 प्राप्तांक, तर यांचा मध्य काढायचा आहे. मग आपल्याला कसा काढायचा तर याच्यावरून आपल्या काय लक्षात येते, या संख्यावरनं या सगळ्या संख्या 40पेक्षा जास्त आहेत. मग 40 ही संख्या काय करूयात तर आपण ती मध्य मानूयात. म्हणजेच ही गृहीत मध्य आहे 40 ही संख्या. 40 वजा 40 किती येतात 0. 42 वजा 40 किती येतात 2. म्हणजे ह्या मोठ्या संख्येमधनं ही 40 वजा संख्या वजा करायची. त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे त्याची उत्तरं मिळणार आहेत. मग आता हा फरक बघायचा आपण. त्याला काय म्हणतात, विचलन म्हणतात. आता त्याचा मध्य काढायचा म्हणजे कुणाचा 0, 2, 3 हा जो फरक आलेला आहे त्यांचा मध्य काढायचा आहे आणि तो 40 या मानलेल्या गृहीत मध्यात मिळवायचा आणि त्यावर आपल्याला मग सामग्रीचा मध्य मिळतो. मग आता म्हणजेच त्याचं कसं उदाहरण बघा, इथे हे खाली दिले मध्य बरोबर गृहीत मध्य अधिक गृहीत मध्यापासून विचलनांचा मध्य. म्हणजे मग आता इथे बघा x बार बरोबर 40 अधिक कंसात हे जे फरक आलेला आहे तो वरती लिहिला आणि त्या किती आल्यात संख्या एकूण 6 आलेल्या आहेत. मग त्याप्रमाणे हे सोडवल्यावर आपल्याला किती मिळतं 44 1/6. गृहीत मध्यासाठी A, गृहीत मध्यापासूनच्या विचलनासाठी D आणि विचलनांच्या मध्यासाठी D बार ही चिन्हे मानून x बार बरोबर A अधिक D बार हे सूत्र मिळतं. हेच उदाहरण आपण गृहीत मध्य 43 घेऊन करून पाहू. प्रत्येक प्राप्तांकातून 43 वजा करून वजाबाकी म्हणजे गृहीत मध्यापासूनचे विचलन मिळवू. मग आता इथे जर 40मधून जर 43 वजा केले तर ते किती येतात -3 हे येणार. 42मधून -1 अशा प्रकारे पुढे ह्या ज्या आहेत त्या कारण 40 ही काय आहे लहान संख्या आहे, त्याच्यातून जर दोन मोठ्या संख्या वजा केल्या तर त्यांचं त्याला चिन्ह काय येणार आहे वजाचं येणार आहे आणि जर त्याच्यापेक्षा मोठी संख्या वजा केली तर अधिक चिन्ह येणार आहे. म्हणून इथे बघा मग जे उत्तरं आलेली आहेत त्यांचं काय केलेलं आहे, गृहीत मध्यापासूनच्या विचलन संख्यांची बेरीज केलेली आहे. मग हे -3 अधिक 1 असे बरोबर 7 आलं. आता x बार बरोबर A अधिक D बार यामध्ये ह्या सगळ्या किमती ठेवून उत्तर पुन्हा आपल्याला आधीसारखंच आलं आहे म्हणजे 44 1/6. मग आपल्या यावरनं काय लक्षात येते की याप्रमाणे गृहीत मध्य वापरून उदाहरण सोडवल्यास आकडेमोड कमी होते. तसेच प्राप्तांकातील किंवा सोयीची अन्य कोणतीही संख्या गृहीत मध्य मानली तरी सामग्रीमध्ये बदल होत नाही.